परभणी हिंसाचारात सोमनाथ सूर्यवंशींना जाळपोळ करतानाच्या व्हिडिओच्या आधारे अटक केली होती। न्यायालयापुढे उभं केल्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांनी मारहाण न केल्याचं सांगितलं, अशी माहिती फडणवीसांनी दिली। सोमनाथ सूर्यवंशींना सीओपीडी हा श्वसनाचा आजार होता। कोठडीत त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेलं, पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं। त्यांच्या पोस्टमार्टममध्ये जुन्या जखमांचा उल्लेख आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी फडणवीसांनी चुकीची माहिती दिली। सोमनाथच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचा पोस्टमार्टममध्ये उल्लेख आहे। श्वसनाच्या त्रासामुळे कुणी मरतं का, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय। परभणीतील हिंसक आंदोलकांना पांगवताना अतिरिक्त बळाचा वापर केल्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। परभणीतील हिंसाचारानंतर आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं असं पसरवलं गेलं, तर तसं काहीच नव्हतं। पोलीस व्हिडिओच्या आधारे कारवाई करत होते, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। संविधानाच्या प्रकृतीची तोडफोड करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। परभणीत पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं, आमच्याकडे व्हिडिओही आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। परभणीतील दंगल हिंदू दलित अशी नव्हती। सकल हिंदू समाजाच्या मोर्चातून मनोरुग्ण आला नव्हता। सकल हिंदू समाजाचा मोर्चा बांगलादेशांविरोधात होता, त्यात संविधानाविषयी एकही शब्द नव्हता, असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय। कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। दोन्ही गटांमध्ये गोल गोल फिरवलं गेलं। 3 ते 6 महिन्यात पाळमुळं शोधणार का, असाही सवाल आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात दिलेली माहिती आणि परभणीतील प्रत्यक्ष परिस्थिती यात तफावत आहे, असा आरोप सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडवर कारवाई होणारच। यात जरी वाल्मिक कराडचं नाव असेल तर त्याच्यावरही कारवाई होईल, असं फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं। संतोष देशमुखांच्या आरोपींवर मोक्का लावणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, तर प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी पार पडेल। 3 ते 6 महिन्यात चौकशी करणार अशी ही ग्वाही फडणवीसांनी दिली आहे। संतोष देशमुख टोलनाक्यावरून निघताच त्यांची गाडी अडवली। आधी कारची काच फोडणी, मग कारमध्ये मारहाण झाली। गाडीतून उतरून ही मारहाण झाली। जेव्हा कळलं की देशमुख जिवंत नाहीत, तेव्हा मारेकरी त्यांना सोडून गेले, अशी माहिती फडणवीसांनी दिली। बीडच्या घटनेतील तपासात कुचरता केल्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। तर या प्रकरणात सगळ्यात वेगवान प्रतिसाद हा पीआय महाजन यांनी दिला, त्यामुळे तोंडी आरोपांमुळे पोलिसांवर कारवाई करणार नाही, असं फडणवीस म्हणाले। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना उद्या संध्याकाळपर्यंत अटक करा, असा अल्टिमेटम संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिलाय। माझ्या कुटुंबाला न्याय द्या, अशी मागणी देशमुखांनी केली आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करतंय। वाल्मिक कराड सिरियल किलर असला, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तर कराडने तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे फाटतील, असा इशाराही आव्हाडांनी दिलाय। बीडमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र आहे, त्यामुळे बीड जिल्ह्याला आयपीएस दर्जाचा अधिकारी द्यावा। अधिकारी कुणाच्या दबावाखाली न येणारा हवा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। माजी सरपंचांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे न्यायाची मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला न्याय देत आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देशमुख कुटुंबातील महिलांनी केली आहे। संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून झाली आहे, त्यामुळे चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईलच, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे। तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही धनंजय मुंडेंनी केली आहे। शिवसेनेत आता कुणीही नाराज नाही, त्यामुळे कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहून काम करू, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय। तर विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र बोंडेकर यांची नाराजी दूर झाल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलंय। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। मागील 4 दिवसात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे। मात्र आमच्यात भेट मोजू नका, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय। संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आली। या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी
आणि संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. संजय राऊतांच्या भांडूपमधील घराची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. 2 संशयास्पद व्यक्तींनी रेकी केल्याची माहिती येते. या प्रकरणानंतर संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी देखील करण्यात येते. बाबा सिद्दीकी हत्याकांड घडल्यानंतर घराच्या रेकीचं प्रकरण गंभीर असल्याची प्रतिक्रिया आमदार सुनील राऊतांनी दिली आहे. दरम्यान आरोपींची जी बाईक होती ती यूपी बिहारची असावी असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षली संघटना असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. त्यानंतर नाना पटोले आक्रमक झालेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून संबंधित अर्बन नक्षली संघटनांची आणि त्यांच्या लोकांची यादी देण्याची मागणी केली आहे. बीड प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे. खातेवाटपाआधीच धनंजय मुंडेंना विरोधकांनी धारेवर धरलंय. धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर असल्याचं भाजपचं केंद्रीय नेतृत्वही नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढण्यात यावं अशी मागणी खासदार निलेश लंकेंनी केली आहे. यावेळी त्यांनी संसद परिसरात आंदोलनही केलंय. मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात लंकेंनी निवेदनही दिलंय. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटलांचं पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात आगमन. यावेळी ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नवनिर्वाचित आमदार स्नेहा दुबे यांनी केली. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात आहे. अखिलेश शुक्लानं आत्मसमर्पण केल्याची माहिती देखील समोर येते. कल्याणमधील राड्या प्रकरणी अखिलेश शुक्लानं स्पष्टीकरण दिलंय. माझ्या पत्नीवर आधी हल्ला करण्यात आला असा आरोप शुक्लानं केलाय. तर आमची 5वी पिढी कल्याणमध्ये राहते आणि मी स्वतःला मराठी भाषिकच समजतो असा दावाही त्यांनी यावेळी केलाय. कल्याणच्या सोसायटीमधील राड्या प्रकरणी 10 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुमित जाधव आणि दर्शन बोराडे या दोन्ही आरोपींचं नाव आहे. कल्याणमधील राड्या प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. अखिलेश शुक्लानं बोलावलेले गावगुंड इमारतीत घुसतानाचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलाय. कल्याणमधील राड्यानंतर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय. महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिलावळ वळवळायला लागली आहे. त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय. कल्याण प्रकरणावरून राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत. आरोपींना तात्काळ अटक करा आणि सरकारला अटक करायला जमत नसेल तर मनसैनिक थैमान घालतील, मग बोट दाखवू नका असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला दणका देण्यात आलाय. अखिलेश शुक्लावर गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ निलंबित केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत जाहीर केलंय. मराठी माणसावर अन्याय करणारा कुणीही कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही. योग्य ती कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत ठणकावलंय. मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीयकरण सुरू आहे. मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीसांना मुंबईत मराठी माणसाला दुय्यम वागणूक द्यायची आहे. त्यांना मुंबई ही व्यापारी आणि बिल्डर्सच्या घशात घालायची आहे अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. कल्याणमधील हल्ल्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी महाराष्ट्रात शिवसेना निर्माण केली, मात्र मोदी आणि शहांनी शिवसेना पक्ष फोडून मराठी माणूस कमजोर केला असा घणाघात राऊतांनी केलाय. मराठी भाषिकांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. 2.5 वर्षात मराठी अमराठी वाद वाढले असून महाराष्ट्रात असे वाद कधीच झाले नव्हते असं आदित्य ठाकरे म्हणाले. शुक्ला नावाचं पार्सल जिथून आणलं तिकडेच पाठवा असा आक्रमक पवित्रा आदित्य ठाकरेंनी घेतलाय. मराठी माणसाला दाबलं तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. शिवडी, परळ अशी नावं लिहा, मराठी नावं का बदलता असा सवालही आदित्य ठाकरेंनी केलाय. महाराष्ट्रात मराठी माणसाची गळचेपी सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल असा हा शुक्ला सांगतो. कोण आहे हा शुक्ला असा खोचक सवाल सुनील प्रभू यांनी केलाय.
कल्याणमधील इमारतीतील राड्या प्रकरणी इमारतीतील नागरिकांसह मनसेच्या शिष्टमंडळानं आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डीसीपी अतुल झेंडेंची भेट घेतली आहे। या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। नागपूरमध्ये विविध आंबेडकरी संघटनांकडून भव्य मोर्चा काढण्यात आलाय। परभणी घटनेतील आरोपींना शिक्षा देण्यासह अमित शहांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली। परभणीतील घटना तसंच बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पाटणमध्ये आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। तहसीलदारांना निवेदन सादर केलं। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।